मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। त्या भागामध्ये कमी राहणं झालं म्हणून एवढं सांगता येणार नाही, पण खूप जिव्हाळा बरं का। आम्ही सांगत असतो अनेक कीर्तनामध्ये, महाराज पॉकेटाने अनेक क्षेत्र मोठे असतील, कोकणामध्ये मुंबईमध्ये आम्ही जर गेलो तर सर्व काही मिळतं, पण प्रेम जर घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या मराठवाड्यामध्येच यावं लागतं, कारण ही आमची मायभूमी आहे। मला स्वाभिमान वाटतो। मी सांगेल तुम्हाला, जीवनामध्ये 2-3 प्रकारचा परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे। जास्त वेळ न घेता वेळेत सेवा सोडणारे 2-3 प्रकारचा। एक संतपूजन, संतांची सेवा, भगवंताचं नामचिंतन, आणि तिसरी जी सेवा ज्ञानोबराय मान्य आहे ती म्हणजे आईवडिलांची सेवा। या ठिकाणी यूट्यूब आहे म्हणून सांगेल, बरेच जण म्हणतात का आईविषयी गाणे म्हणून आईविषयी बोलू नये, पण माऊली ज्ञानोबराय 750 वर्ष बोलतात। 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबराय बोलतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे। माऊली बोलतात, आम्ही का बोलू नये? आम्ही माऊलींचे लेकरं आहोत। आणि सांगेल मी, तुमच्या जीवनामध्ये तुमचा सगळ्यात मोठा परमार्थ जर काय असेल तर ती मायबापाची सेवा आहे महाराज। हंबरुनी वास चाटती जवागाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय। आया बाया सांगत होत्या हो तू जेव्हा तान्हा, दुष्काळात माईच्या माझा आटला होता पान्हा। पिठामधी हो पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय। हंबरुनी वासराले चाटती जवा गाया तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय। जास्त एज्युकेटेड मुलं विचारतात कधीतरी आईला, विचारतात बापाला, तू मला जन्म दिला, मला लहानाचं मोठं केलं, सांग किती उपकार झाले? अरे नाही सांगता येणार। ती माता, मी सांगेल एक 2 मिनिटाचा प्रसंग, ती माता किती प्रयत्नशील असते आपल्या जीवनाकरता। एक लहान मुलगा, आईला एक डोळा नाही म्हणून नेहमीच आईला सांगायचं, आई तू शाळेमध्ये येऊ नकोस आई, आज अरे बाळा पालक सभा आहे, पालक मीटिंग आहे। नाही नाही आई, मी कुणाला तरी सोबत घेऊन जाईल, पण तू नको येऊस आई। काय रे बाळा, काय येऊ नकोस? अगं आई तुला एक डोळा नाहीये, तू किती विचित्र दिसते, माझे मित्र मला विचारतात तुझी आई कशी दिसते रे, चिडवतात माझे मित्र मला। नको आई तू येऊ शाळेमध्ये, नको येऊ, मी कुणाला तरी घेऊन जाईल। बाल हट्ट आहे, नाही आई जात। पण हा लहान मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला। 10वीची वेळ होती, 10वीची परीक्षा दिली होती, 10वीमध्ये टॉप आला होता, चांगले मार्क पडले होते, चांगले टक्के पडले होते। आईला एवढा आनंद झाला, आज तुझा गौरव पुरस्कार शाळेमध्ये होणार आहे म्हणे, सर्व गावकरी राहणार आहेत, आपल्या गावचे सरपंच राहणार आहेत, पाटील राहणार आहेत, मलाही येऊ दे ना तुझ्या शाळेमध्ये, मी एका कोपऱ्यामध्ये बसेल, मी काही कुणाला बोलणार नाही, मला येऊ दे ना। नको आई, तू जर तिथं येत असेल तर मला नकोय तो पुरस्कार, नाही तू नको येऊ शाळेमध्ये। नाही येणार बाळा, नाही येणार। थांबली आई। 10वीचं शिक्षण झालं, 12वीचं शिक्षण घेण्याकरता शहरामध्ये गेला, 12वीचं शिक्षण झालं, पुढचं शिक्षण घेण्याकरता मुंबईला गेला, मुंबईचं शिक्षण पूर्ण झालं, दिल्लीमध्ये नोकरी लागली म्हणून दिल्लीला गेला। आणि गेल्याच्या नंतर आता खूप दिवस झाले, 4-5 वर्ष झाले, माझ्या मुलाचा फोन नाही, चिठ्ठी नाही, पत्र नाही, कुठं असेल तो, कुठं असेल। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती।
आईने गेली त्या शाळेमध्ये जिथं 10वीला मुलगा शिकत होता. माझा मुलगा 10वीला तुमच्याकडे होता, 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये गेला? अहो अडाणी आई मी, माझं काही शिक्षण झालं नाही. कोणत्या शाळेमध्ये? पत्ता लिहून घेतला, 12वीमध्ये त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये. तिथं गेल्याच्या नंतर 12वी पर्यंत माझा मुलगा इथंच होता. आता कुठं आहे तो? घेतला पत्ता लिहून, आता तो मुंबईला असतो. मुंबईचा पत्ता घेतला, मुंबईला गेली. मुंबईला गेल्याच्या नंतर माझा मुलगा या शाळेमध्ये शिकत होता ना. अहो आता तुमचा मुलगा मोठा साहेब झालाय. त्याला शिकण्याची गरज राहिली नाही, तो आता शिकवतोय. तो दिल्लीला असतो, तो दिल्लीला असतो. खरं माझ्या मुलामुळे मला दिल्ली बघायला मिळणार आहे. विचारलं, एका माणसाला बरोबर घेतलं, अरे दिल्लीपर्यंत पोहोच कर मला. गेली दिल्लीपर्यंत. तिथं गेल्याच्या नंतर विचारलं तर म्हणे आता इथं राहत नाही, दुसऱ्या कॉलनीमध्ये राहतात. विचारत विचारत गेली आणि सकाळी सकाळी बरोबर मुलाचंच दार वाजवलं. दार वाजवल्याबरोबर मुलाच्या पत्नीने दार उघडलं. उघडल्याच्या नंतर, बोला काय काम आहे तुमचं? एवढ्या सकाळी सकाळी कशाला आलात तुम्ही? अजून माझा स्वयंपाकच झाला नाही, तुम्हाला भाकर कुठून द्यायची? अजून माझा स्वयंपाक झाला नाही, रातचं शिळही उरलं नाही, तुम्हाला कुठून भाकर द्यायची? नाही, जा लवकर इथून निघून. ती आई हसली, अरे मी काय तुला भिकारीन दिसते का? मी काय तुझ्याकडे मागण्याकरता काही आले का? नाही नाही, अरे ज्याची तू पत्नी आहेस तो साहेब माझा मुलगा आहे. ओ डार्लिंग, बघा ना, कोणतरी बाई आली आणि म्हणती माझा मुलगा आहे, जरा बाहेर या ना, बाहेर या. ती बाहेर बोलवते नवऱ्याला. तो बाहेर आला, बघितलं ताई होती, पण पत्नी बरोबर पत्नीच्या डोळ्यासमोर. आता आई कसं म्हणायचं? धाड दिसी मुलगा बोलून गेला, ही नाही माझी आई, ही काहीतरी चुकीची बोलतीये. ओ मावशी, तुमचं काहीतरी चुकलंय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी तुमचा मुलगा नाही. माता निशब्द झाली, काहीच बोलली नाही. आल्या पावलांनी पाठीमागे फिरली. आता माझा गैरसमज झाला नाही, गैरसमज लहानपणीच झाला होता तुला ओळखण्यामध्ये. घरी आली. एक एक दिवस महाराज, जेव्हा लेकरं सांभाळत नाही ते दुःख नसतं आईला, जेव्हा लेकरं भाकर देत नाही, जेवण देत नाही ते दुःख नसतं, पण एखाद्या वेळेस पोटचा गोळा कठोर बोलतो ना, त्या बोलण्याने आई झुरत असते महाराज, त्या बोलण्याने झुरत असते. रडते ती माता. काही काळ उलटून गेला, अंतकाळ जवळ आला आणि आता तिला समजलं की मला थोड्या दिवसाने देवाज्ञा होणार आहे, माझं शरीर मला साथ देत नाही. जवळच्या एका विद्यार्थ्याला बोलून घेतलं, मोठा शिकलेला होता. एक चिठ्ठी माझ्या नावाची माझ्या मुलाला लिहून ठेव. आणि त्या चिठ्ठीमध्ये असं काही लिहिलं होतं त्या मातेनी, आणि ती चिठ्ठी शेजारच्या काकूकडे दिली. आई तर गेली महाराज, आईला देवाज्ञा झाली, पण कित्येक दिवसाने त्या मुलाला मुलगा झाला आणि ग्रामपंचायतमध्ये त्याचा काहीतरी रहिवासी दाखला पाहिजे होता, म्हणून तो मुलगा गावामध्ये आला. आल्याच्या नंतर सरपंचाकडे गेला. सरपंच म्हणायला लागले, अरे इतकं उशिरा यायचं असतं का? तुला काही तार मिळाली नव्हती का? तुला माहिती मिळाली नव्हती का? कशाची माहित नाही तुला? तुझ्या आईला देवाज्ञा झाली. मग तर निशब्द झाला, काहीच बोलत नाही. देवाज्ञा झाली कसं काय झाली माहित नाही रे, पण दिल्लीला आल्यापासून तुझी आई कुणालाच काही बोलत नव्हती, कुणालाच बोलत नव्हती. घरी गेला, घर उघडलं, दार उघडलं, बघतो तर आईचा 50 वर्षाचा संसार असा इकडं तिकडं पडलेला होता. परत दार बंद करून घेतलं. पश्चाताप होता, भरपूर पश्चाताप होता, पण काय करणार? दारामध्ये डोक्याला हात लावून बसला. एक शेजारची काकू आली, तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी होती. तो कागद या सुशिक्षित मुलाच्या हातामध्ये त्या काकूने दिला आणि त्या कागदामध्ये इतके सुवर्ण अक्षराने शब्द लिहिलेले होते. त्या आईने तो मुलगा वाचू लागला, मुलगा वाचू लागला. त्या आईने असं लिहिलं होतं, बाळा तू लहान होतास, तू लहान होतास, मला नेहमी म्हणायचं आई तू शाळेमध्ये येऊ नकोस, तुला एक डोळा नाहीये. मला वाटलं तू लहान होता म्हणून तुझा हट्ट असेल, तू लहान होतास म्हणून तुला काही कळत नसेल. तू 10वीला गेला रे, 10वीला गेला तरी मला तू लहानच दिसत होता. तू 12वीला गेला तरी मला तसंच म्हणायचा. अरे मी मुंबईला आले तुझ्यासाठी, तू तिथं मिळाला नाही. मी दिल्लीपर्यंत आले तुझ्यासाठी. अरे 4 दिवस अन्न पाणी पोटामध्ये नव्हतं रे, पण त्याचं दुःख नव्हतं मला. मी तुझं मुख बघण्याकरता आले होते. पण तू माझा एक डोळा नाही म्हणून नेहमीच मला आई म्हणायला लाजायचं ना, नेहमीच लाजायचं ना, नेहमी लाजायचं ना. पण तुला माहिती आहे का रे बाळा, तुला माहिती आहे का माझा एका डोळ्याचं नेमकं काय झालं होतं, म्हणजे माझा डोळा गेला माहिती आहे का? वाच खाली खाली वाच.
तर खाली इतकं सुंदर अक्षरही होतं आणि त्या अक्षरामध्ये त्या आईने त्या आसू टाकून ते शब्द लिहिले होते, बाळा ज्यावेळेस तुझा जन्म झाला होता त्यावेळेस तुझ्या बापाला देवाज्ञा झाली, तुझा जन्म झाला होता त्यावेळेस जन्मताच तुला एक डोळा नव्हता. मी विचार केला माझे दोन्ही डोळे, मला हे सौंदर्य कोणत्या जगाला दाखवायचंय म्हणून माझा एक डोळा बाळा मी तुला दिला होता रे. या त्या डोळ्याचं रहस्य आहे, ज्या डोळ्यामुळं मला तू शाळेमध्ये येऊ देत नव्हतास. म्हणून मला सांगायचंय किती जीवनामध्ये मोठं व्हा पण आईबापाची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट, आई नावाची श्रीमंती तुमच्या जगामध्ये तुमच्या जीवनामधून निघून गेली. आई नावाची श्रीमंती तुमच्या जीवनामधून निघून गेली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जगतामध्ये माझे मायबाप जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबा आहे माझी माय आणि जगद्गुरु तुकोबा आहे माझा बाप आहे. हे मायबाप मिळाले नसते, लाभले नसते तर कदाचित आपल्याला वारकरी संप्रदायाचा अर्थ कळला नसता. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत चरण रज ते संत माय बाप, त्या संतांचं रजकन आपल्या जर जीवनाला लाभलं तर तुकोबाराय वर्णन करतात होणारा बदल. वडी सुख घडो वडी वाढू लागे. संत महात्म्यांचा सहवास झाला तर माणसाच्या जीवनामध्ये सुख येतं महाराज. पण ते संत भगवान बाबांसारखे असले पाहिजे, ते संत वामन भाऊ महाराजांसारखे असले पाहिजे, ते संत नारायण बाबांसारखे असले पाहिजे. आजही विचार करा, लोक म्हणतात संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार दाखवतात. नाही, चालविली जड भिंती बरोबर आहे, पण हरली चांग याची भ्रांती. त्याची भ्रांती हरवण्याकरता चालविली जड भिंती. भगवान बाबांच्या जीवनामधला पहिला चमत्कार जर कोणता असेल तर एखाद्याची भूक भागवण्याकरता गरम गरम भाकर त्याला द्यावी, हा चमत्कार आहे महाराज. मला सांगायचंय, संत महात्मे दुसऱ्याला सुख देण्याकरता प्रयत्नशील असतात. किती लोकांनी त्रास देऊ द्या महाराज, नाही आता विश्वात्मके देवे म्हणतात. ज्या संतांच्या जीवनावरती आमच्यासारखे कितीतरी जगतात त्या संतांना एक शाप देता आला नसता का महाराज? याचं वाटोळ झालं असतं. संत वामन भाऊ महाराज मात्र बोलायचे, लोखंडाला आग लागेल एवढी ताकद वाणीमध्ये होती, एवढी ताकद होती. तुमचं जर नामचिंतन चांगलं असेल, तुमची वाणी पवित्र असेल तर तुमचे शब्द लागतात. वाणी पवित्र असली पाहिजे, नाही तर तोंड उघडल्याच्या नंतरच कळतं हे कोळशाचं दुकान आहे की. तोंड उघडल्याच्या नंतर वामन भाऊ महाराजांच्या जीवनातला चमत्कार सांगितलं होतं. लोखंडाच्या कंपनीला आग लागेल, आग लागली महाराज लोखंडाला. ही संत महात्म्यांची ताकद आहे. कधीतरी स्वहिता करता न जगता देशहिता करता जगा. या जगा करता जगा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगा करता जगा.
माननीय मुंडे साहेबांचं 3 जून रोजी जेव्हा निधन झालं महाराज, मी सांगत असते प्रत्येक जण रडलाय, त्यांचे प्रेमी रडले, यात नवल नाही, पण त्यांच्याबरोबर कट्टर वैर करणारे सुद्धा रडले. असं चरित्र असावं माणसाचं, असं चरित्र असावं. चारित्र्य नकोय, चरित्र घडवून माणसाने जगायचं असतं. मी अनेक कवितामध्ये साहेबांचं वर्णन करत असते, पण आवर्जून या ठिकाणी मी ती कविता म्हणणार आहे बरं का. माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. माझ्या मुंडे साहेबाचं होता गरीबाचा नेता, दिनदुबळ्याचा दाता, होता गरीबाचा नेता, दिनदुबळ्याचा दाता. माझ्या मुंडे साहेबांचं, माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. एका वाक्यात सांगून जाईल, मी जर या स्टेजवर आज उभी असेल ना दादा, तर ही मुंडे साहेबांची कृपा आहे, ही मुंडे साहेबांची कृपा आहे. काही नव्हतं राहिलं आमच्या घरी, काही राहिलं नव्हतं. मोठ्या ताकदीने साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनावरती उभं केलं, म्हणून आजही कितीतरी आभार मानावेत कमीच आहे. कधीतरी स्वहिता करता न जगता देशहिता करता जगा. मी सांगून जाईल तुम्हाला, जे जवान आपल्या देशाकरता लढतात महाराज, परिवार नसतो का हो त्यांना? आई असते, बहीण असते, त्यांना दिवाळी असते, त्यांना रक्षाबंधन असतं, सर्व काही असतं, पण जगतात तुमच्या आमच्यासाठी. त्या जवानांना आजही मला वाटते, काल परवा दिवशीच पुलवामा 14 फेब्रुवारी या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. जे जवान आपल्यामध्ये नाही आहे, त्या जवानांना पुनश्च एकदा श्रद्धांजली मी एका गाण्यातून देणार आहे. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है तो पूछे जाते हैं कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. उसे मेरे प्यार का जाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. गुजरने मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम
मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा अपने गाँव में, किसी के आंचल से, किसी के काजल से, किया जो वादा था वो निभाऊंगा। मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन जाता जाता बिना दरबार में फरियाद करते हैं, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं। पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती, म्हणून त्या संतांचं एकदा परत भजन करूया। मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।